नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मागणीच्या किंमत लवचिकता मोजण्याच्या पद्धती त्यामधील गुणोत्तर किंवा शेकडेवारी पद्धत अभ्यासणार आहोत। तत्पूर्वी मागील तासिकेमध्ये आपण जास्त लवचिक मागणी, कमी लवचिक मागणी तसेच एकक लवचिक मागणी हे घटक अभ्यासलेले आहेत। तर आज आपण मागणीच्या किंमत लवचिकता मोजण्याच्या पद्धतीमधील पहिली जी पद्धत आहे ती आहे गुणोत्तर किंवा शेकडेवारी पद्धत। ही पद्धत अभ्यासणार आहोत। तर प्राध्यापक मार्शल यांनी ही पद्धत विकसित केली। या पद्धतीमध्ये मागणीतील शेकडा बदलाला किमतीतील शेकडा बदलाने भागाकार करून मागणीची लवचिकता मोजली जाते। शेकडेवारी पद्धतीला प्रमाणित पद्धत असेही म्हणतात। ती खालीलप्रमाणे स्पष्ट करता येईल। तर विद्यार्थी मित्रांनो, ही जी पद्धत आहे ती विकसित करण्याचे श्रेय कुणाला जाते? तर प्राध्यापक मार्शल यांना जाते। त्यांनी ही गुणोत्तर किंवा शेकडेवारी पद्धत विकसित केलेली आहे। तर यामध्ये मागणीतील शेकडा बदल जो आहे त्याला किमतीतील शेकडा बदलाने भागाकार करून मागणीतील शेकडा बदलाला किमतीतील शेकडा बदलाने भागाकार करून मागणीची लवचिकता मोजली जाते। शेकडेवारी पद्धतीलाच प्रमाणित पद्धत असेही म्हणतात। त्याचं कारण की शेकडेवारी पद्धतीने जी आहे ती मागणीची लवचिकता अतिशय काटेकोरपणे आपण काढू शकतो, म्हणूनच त्याला प्रमाणित पद्धत असे सुद्धा म्हटल्या जाते। तर एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की गुणोत्तर पद्धतीला शेकडेवारी पद्धत असे म्हटले जाते आणि ही पद्धत विकसित करण्याचे श्रेय कुणाला जाते? तर प्राध्यापक मार्शल यांना ही पद्धत विकसित करण्याचे श्रेय जाते आणि या पद्धतीलाच प्रमाणित पद्धत असे सुद्धा म्हटले आहे। तर आता आपण बघूया की मागणीची जी शेकडेवारी पद्धत आहे ती पद्धत पुढील प्रमाणे आपण स्पष्ट करू शकतो। तर यामध्ये मागणीची लवचिकता मोजण्याचे सूत्र दिलेले आहे। मागणीची लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल भागिले किमतीतील शेकडा बदल बरोबर इलेक्ट्रिसिटी ऑफ डिमांड इज इक्वल टू पर्सेंटेज डेल्टा क्यू भागिले पर्सेंटेज डेल्टा पी। या पद्धतीने आपण मागणीची किंमत लवचिकता ही मोजू शकतो। हे जे सूत्र आहे इलेक्ट्रिसिटी ऑफ डिमांड इज इक्वल टू पर्सेंटेज डेल्टा क्यू भागिले पर्सेंटेज डेल्टा पी, या सूत्राच्या सहाय्याने आपण मागणीची लवचिकता ही मोजू शकतो। आता हे सूत्र पुढील प्रमाणे सोडवून दाखवलेलं आहे। इलेक्ट्रिसिटी ऑफ डिमांड इज इक्वल टू डेल्टा क्यू भागिले डेल्टा पी भागिले पी, अशा प्रकारे हे जे सूत्र आहे ते सोडवून दिलेलं आहे। आणि त्याचं आणखी पुढे आपण जर सोडवलं तर इलेक्ट्रिसिटी ऑफ डिमांड इज इक्वल टू इथे भागिले आहे त्यामुळे त्याच्या उलट गुणाकारामध्ये जाते, त्यामुळे डेल्टा क्यू भागिले क्यू, आता इथे भागाकार होता म्हणून इथे आता त्याच्या उलट क्रिया झालेली आहे, गुणाकारामध्ये झालेली आहे। तर गुणिला पी डेल्टा भागिले डेल्टा पी, अशा प्रकारे हे सूत्र झालेलं आहे। तर आता इथे आपण जे संज्ञा दिलेली आहे क्यू म्हणजे इथे दर्शवलेलं आहे मूळ मागणी, डेल्टा क्यू बरोबर मागणीतील बदल, क्यू बरोबर मूळ मागणी डेल्टा क्यू बरोबर मागणीतील बदल, पी बरोबर किंमत आणि डेल्टा पी बरोबर किमतीतील बदल। इथे एक लक्षात येईल की क्यू म्हणजे मूळ मागणी आणि पी म्हणजे मूळ किंमत, त्याचप्रमाणे डेल्टा क्यू बरोबर मागणीतील बदल आणि डेल्टा पी बरोबर किमतीतील बदल। अशा प्रकारे या सूत्राच्या सहाय्याने आपण जी शेकडेवारी पद्धतीच्या सहाय्याने मागणीची लवचिकता ही मोजू शकतो। आता जे सूत्र दिलं आहे त्या सूत्रामध्ये जर आपण संख्या टाकली तर पुढील प्रमाणे त्याचे आपण विश्लेषण
करू शकतो. आता इथे सूत्र संख्या दिलेली आहे, किंमत दिलेली आहे 20 रुपये आणि 25 रुपये. सुरुवातीला 20 रुपये होती आणि नंतर किंमत वाढून 25 रुपये झालेली आहे. त्याचप्रमाणे दुसऱ्या कॉलममध्ये दिलेलं आहे मागणी. सुरुवातीला 10 किलोची मागणी होती आणि नंतर मागणी घटून 9 किलोची झालेली आहे. तर ही जी संख्या दिलेली आहे त्या संख्या आपण सूत्रात टाकून मागणीची जी लवचिकता आहे ती कशी आहे ती आपण मोजू शकतो. तर आपण जे सूत्र पाहिलं आहे ते सूत्र इथे दिलेलं आहे. इलेक्ट्रिसिटी ऑफ डिमांड इज इक्वल टू डेल्टा क्यू भागिला क्यू गुणिला पी भागिला डेल्टा पी. आता या सूत्रामध्ये आपण ही किंमत टाकूया. तर इथे डेल्टा क्यू बरोबर 1 म्हणजेच बदल झालेला आहे, नवीन व मूळ मागणीतील फरक. इथे नवीन मागणी किती आहे? सुरुवातीची मागणी आहे 10 किलो आणि नवीन मागणी आहे 9 किलो, म्हणून त्यामधील जो फरक आहे तो आहे डेल्टा क्यू बरोबर 1. त्यानंतर मूळ किंमत बरोबर 10 व नवीन किंमत बरोबर 9. त्यानंतर पी मूळ किंमत 20 रुपये आणि डेल्टा क्यू बरोबर 1. अशा प्रकारे ह्या सूत्राच्या साहाय्याने आपण ही जी शेकडेवारी पद्धत आहे ती पाहूया. आता इथे दिलेलं आहे डेल्टा पी बरोबर 5 रुपये. म्हणजेच मूळ किंमत व नवीन किंमतीतील फरक. पहिली किती किंमत होती? सुरुवातीला 20 रुपये होती आणि किंमत वाढून ती झालेली आहे 5 रुपये. म्हणजेच डेल्टा पी बरोबर 5 रुपये. ती जी फरक आहे ती आहे तो आहे त्यामधील 5 रुपये. तर आता सूत्रामध्ये जर आपण या किमती टाकल्या तर पुढील प्रमाणे आपल्याला त्याचं उत्तर येईल. जे आपलं सूत्र होतं मागणीची लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल भागिला किमतीतील शेकडा बदल. त्यामध्ये इलेक्ट्रिसिटी ऑफ डिमांड इज इक्वल टू डेल्टा क्यू भागिला डेल्टा पी भागिला पी. त्याला आणखी सोडवलं म्हणून इलेक्ट्रिसिटी ऑफ डिमांड इज इक्वल टू डेल्टा क्यू भागिला क्यू गुणिला पी भागिला डेल्टा पी. या सूत्रामध्ये जर आपण ह्या किमती टाकल्या तर आपल्याला शेकडेवारी पद्धतीमध्ये ते उत्तर येईल. इलेक्ट्रिसिटी ऑफ डिमांड इज इक्वल टू डेल्टा क्यू इथे दिलेलं आपण पाहिलं की 1 आहे मागणीतील बदल. त्यानंतर क्यू बरोबर मूळ मागणी जी आहे ती आहे 10 किलो गुणिला पी म्हणजे काय पाहिलं होतं आपण? मूळ किंमत ती आहे 20 रुपये आणि त्यानंतर डेल्टा पी बरोबर किमतीतील बदल तो आहे 5 रुपये. अशा प्रकारे जर आपण हे सोडवलं तर त्याचं जे उत्तर आहे ते आहे इलेक्ट्रिसिटी ऑफ डिमांड इज इक्वल टू 0.4 म्हणजे 0.4. हे जे उत्तर आहे ते उत्तर किती? 1 पेक्षा कमी आहे. 0.4 मध्ये जे उत्तर आलेलं आहे म्हणजेच ते उत्तर 1 पेक्षा कमी आहे. म्हणजेच याचा अर्थ मागणी कमी लवचिकता आहे. इलेक्ट्रिसिटी ऑफ डिमांड लेस दॅन 1 असा त्याचा अर्थ होतो. आणि म्हणूनच या पद्धतीच्या माध्यमातून आपण शेकडेवारी पद्धतीमध्ये जे संख्यात्मक विश्लेषण करून मागणीची लवचिकता किती आहे त्याचं उत्तर अशा प्रकारे काढता येईल. आणि ते उत्तर झालेलं आहे 0.4 म्हणजेच ती लवचिकता एकापेक्षा कमी आहे. इलेक्ट्रिसिटी ऑफ डिमांड लेस दॅन 1. अशा प्रकारे या सूत्राच्या माध्यमातून आपण गुणोत्तर किंवा शेकडेवारी पद्धत काढू शकतो. आणि यामध्ये जे उत्तर येते ते तंतोतंत येते. म्हणूनच या पद्धतीला आपण पाहिलं आहे की प्रमाणित पद्धत असे म्हटलेले आहे. तर मागणीची शेकडेवारी पद्धत काढताना काही महत्त्वाच्या गोष्टी इथे लक्षात घेणे
आवश्यक आहे. त्यामध्ये पहिली आहे, मागणीचे लवचिकतेचे मूल्य हे ऋणात्मक असते. मागणी वक्र ऋणात्मक असतो, पण सुसूत्रता येण्यासाठी ऋणात्मक चिन्हाकडे दुर्लक्ष करतो. म्हणजे जे उत्तर येईल ते उत्तर कसे येईल? ऋणात्मक येईल. आणि मागणी वक्रसुद्धा हा ऋणात्मक असतो, परंतु आपल्याला सुसूत्रता येण्यासाठी म्हणजे समजण्यासाठी आपण जे उत्तर येते त्या उत्तरामधील जे ऋणात्मक चिन्ह असते त्या ऋणात्मक चिन्हाकडे दुर्लक्ष केले जाते. अशा प्रकारे जे पहिला मुद्दा आहे. त्यानंतर जो दुसरा मुद्दा आहे तो आहे, मागणीची लवचिकता ही केवळ संख्येत असते. वस्तूची किंमत व त्याची संख्या मोजण्यासाठी ती कोणत्याही मापनावर अवलंबून नसते. ही जी मागणीची लवचिकता आहे ती संख्येमध्ये व्यक्त केलेली आहे. आता आपण ज्या उदाहरणामध्ये पाहिलं की संख्या घेतलेली आहे आणि त्याचं उत्तरसुद्धा संख्येत आलेलं आहे, म्हणजेच मागणीची लवचिकता ही संख्येत असते. तसेच वस्तूची किंमत व त्याला संख्या मोजण्यासाठी ती कोणत्याही मापनावर अवलंबून राहत नाही. अशा प्रकारे हे दोन महत्त्वाचे मुद्दे इथे लक्षात ठेवायचे आहे. त्यानंतर मागणीची किंमत लवचिकता मोजण्याची जी दुसरी पद्धत आहे ती आहे एकूण खर्च पद्धत. पहिल्यांदा आपण पाहिलं आहे की गुणोत्तर किंवा शेकडेवारी पद्धत ही पद्धत प्राध्यापक मार्शल यांनी विकसित केलेली होती. तर आता आपण बघूया एकूण खर्च पद्धत. ही पद्धत प्राध्यापक मार्शल यांनी विकसित केलेली आहे. मूळ किमतीला वस्तूवर येणारा खर्च व बदलल्या किमतीतील होणारा खर्च यांची तुलना करून मागणीची लवचिकता मोजता येते. एकूण खर्च म्हणजे किंमत व मागणी यांचा गुणाकार होय. तर पहिली जी पद्धत होती ती प्राध्यापक मार्शल यांनी विकसित केलेली होती आणि ही जी पद्धत आहे ती सुद्धा प्राध्यापक मार्शल या अर्थशास्त्रज्ञांनी विकसित केलेली आहे. तर ही खर्च पद्धत कशा प्रकारे काढायची? तर मूळ किमतीला वस्तूवर येणारा खर्च व बदलल्या किमतीतील खर्च यांची तुलना करून मागणीची लवचिकता मोजता येते. म्हणजे सुरुवातीला जो खर्च आहे तो खर्च आणि वस्तूची किंमत बदलल्यानंतर जो खर्च होईल त्याची तुलना करून एकूण खर्च पद्धतीच्या माध्यमातून मागणीची लवचिकता ही काढू शकतो. आणि या दोघांची तुलना करून म्हणजेच मूळ खर्च आणि बदललेला खर्च या दोघांची तुलना करून आपल्याला मागणीची लवचिकता ही मोजता येते. म्हणजेच एकूण खर्च म्हणजेच किंमत व मागणी यांचा गुणाकार होय. म्हणजे एकूण खर्च कसं काढतो आपण खरेदी केलेल्या वस्तू आणि त्यावर खर्च केलेले पैसे यांचा जो गुणाकार आहे तो गुणाकार म्हणजेच एकूण खर्च. आणि त्या माध्यमातून आपण या एकूण खर्च पद्धतीच्या माध्यमातून मागणीची लवचिकता ही काढू शकतो. आता एकूण खर्च पद्धतीमध्ये काही संकल्पना दिलेल्या आहेत. त्यामधील पहिली जी संकल्पना आहे ती आहे जास्त लवचिक मागणी. तर जेव्हा वस्तूच्या किमतीतील बदलामुळे एकूण खर्चात वाढ होते तेव्हा ती जास्त लवचिक मागणी असते. मागणीची लवचिकता ही एकापेक्षा जास्त आहे. ती मागणीची लवचिकता एकापेक्षा जास्त आहे. ही जी मागणीची लवचिकता इथे एकापेक्षा जास्त आहे. ही जी पहिली संकल्पना ती आहे जास्त लवचिक मागणी. म्हणजेच वस्तूच्या किमतीतील बदलामुळे जेव्हा एकूण खर्चामध्ये वाढ होत असेल, जर किंमत बदलल्यामुळे काय झालं, आधी जर खर्च 100 रुपये असेल आणि किंमत बदलल्यामुळे तो खर्च वाढून 120 रुपये झाला असेल किंवा 200 रुपये झाला असेल, तर हा जो खर्च वाढला त्यालाच जास्त लवचिक मागणी असे म्हटल्या जाते. म्हणजेच मूळ जो खर्च असेल त्यापेक्षा किमतीतील बदलामुळे जो खर्च असेल तो वाढलेला आहे, म्हणून त्यालाच आपण ती लवचिकता जी असेल ती एकापेक्षा जास्त असेल. त्यानंतर
दुसरा जो मुद्दा आहे तो आहे एकक लवचिक मागणी. तर एकक लवचिक मागणी म्हणजे काय, तर जेव्हा किंमत कमी होते किंवा वाढते तेव्हा एकूण खर्चात बदल होत नाही किंवा स्थिर राहते. आता इथे आपल्याला दिलेलं आहे की जेव्हा किंमत कमी होते किंवा वाढ होते तरीसुद्धा एकूण खर्चामध्ये कुठलाही बदल होत नाही. पहिल्या आपण जास्त लवचिक मागणीमध्ये पाहिलं की किंमत बदलल्यामुळे खर्चामध्ये वाढ किंवा घट होते. तर इथे एकक लवचिक मागणीमध्ये किमतीमध्ये बदल होत असेल, म्हणजे किंमत कमी होत असेल किंवा वाढत असेल तरीसुद्धा एकूण खर्चामध्ये कुठलाही बदल होत नाही, ती स्थिर राहते. एकूण खर्च जो आहे तो स्थिर राहतो. म्हणून मागणीची लवचिकता बरोबर 1, म्हणजेच मागणीच्या लवचिकतेमध्ये कुठलाही बदल होत नाही. येथे मागणीची लवचिकता ही 1 असते. आता आपण पाहिलं की एकूण खर्च बरोबर किंमत गुणिला मागणी. अशा प्रकारे जेव्हा किमतीमध्ये वाढ होत असेल किंवा घट होत असेल तरीसुद्धा एकूण खर्चामध्ये कुठलाही बदल होत नसेल तर त्याला आपण एकक लवचिक मागणी असे म्हणतो. त्यानंतरचा तिसरा जो मुद्दा आहे तो आहे कमी लवचिक मागणी. तिसरा जो मुद्दा आहे तो आहे कमी लवचिक मागणी. किमतीतील बदलामुळे एकूण खर्चात घट होते तेव्हा ती कमी लवचिक मागणी असते. मागणीची लवचिकता <1. येथे मागणीची लवचिकता एकापेक्षा कमी आहे हे खालील उदाहरणाच्या आधारे स्पष्ट करता येते. आता इथे आपण पाहू की कमी लवचिक मागणी म्हणजेच काय, ते एकूण खर्चामध्ये जी होते ती घट होत आहे. सुरुवातीला खर्च काय झालेला आहे, वाढलेला आहे. दुसऱ्यामध्ये एकक लवचिक मागणीमध्ये खर्च जो आहे तो स्थिर आहे आणि कमी लवचिक मागणीमध्ये खर्च जो आहे तो वाढलेला आहे. त्यामुळे मागणीची लवचिकता ही काय आहे, एकापेक्षा कमी आहे. मागणीची लवचिकता <1. आणि हे तीनही मुद्दे आपण पुढील तक्त्याच्या सहाय्याने पाहूया. यामध्ये तक्ता दिलेला आहे. त्यामध्ये पहिल्या कॉलममध्ये किंमत, दुसऱ्या कॉलममध्ये मागणी ती नगामध्ये व्यक्त केलेली आहे आणि तिसऱ्या कॉलममध्ये एकूण खर्च, तसेच चौथ्या कॉलममध्ये मागणीची लवचिकता दर्शवलेली आहे. अशा प्रकारे 4 कॉलममध्ये किंमत, मागणी ती नगामध्ये, तिसऱ्या कॉलममध्ये एकूण खर्च आणि चौथ्या कॉलममध्ये मागणीची लवचिकता दर्शवलेली आहे. आता आपण जे 3 मुद्दे अभ्यासलेले आहेत त्यामध्ये पहिला जो मुद्दा होता तो होता जास्त लवचिक मागणी. आता जास्त लवचिक मागणी म्हणजे आपण पाहिलं की जो खर्च होता तो मूळ खर्चापेक्षा जास्त झालेला होता. आता इथे आपण किंमत दर्शवलेली आहे. ₹10 सुरुवातीला ₹10 किंमत होती आणि नंतर किंमत वाढून ₹20 झाली. त्यामुळे जी वस्तूची मागणी होती ती 6 नगावरून 5 नगावर कमी झाली. परंतु वस्तूची मागणी 6 वरून 5 झाली तरीसुद्धा जो खर्च आहे तो ₹60 वरून ₹100 झालेला आहे. म्हणजे खर्च काय झालेला आहे, वाढलेला आहे. ₹60 वरून ₹100 झालेला आहे. किंमत वाढलेली आपल्याला दिसत असेल. किंमत ₹10 वरून ₹20 झाली. त्यामुळे मागणी जी 6 नगाची मागणी होती ती 6 नगाची मागणी कमी होऊन 5 नगाची झाली आहे. तरीसुद्धा जो खर्च आहे तो ₹60 वरून ₹100 झालेला आहे. म्हणजेच इथे जी लवचिकता आहे ती किती आहे, एकापेक्षा जास्त आहे. मागणीची लवचिकता <1. त्यानंतरचा जो दुसरा मुद्दा होता तो आपण पाहिलेला आहे एकक लवचिक मागणी. एकक लवचिक मागणीमध्ये आपण पाहिलं की किंमत कमी होते किंवा वाढते तरीसुद्धा एकूण खर्चामध्ये बदल होत नाही, ती स्थिर राहते. इथे आता आपण पाहूया किंमत ₹30 आहे सुरुवातीला, त्यानंतर किंमत वाढून ₹40 झाली. त्यामुळे जी मागणी आहे ती सुरुवातीला किती आहे, 4 नगाची मागणी आहे आणि त्यानंतर किंमत वाढल्यामुळे जी मागणी आहे ती कमी होऊन 3 नगांची झाली. तरीसुद्धा जो एकूण खर्च आहे तो सुरुवातीला किती होता, ₹120 आणि त्यानंतर किंमत वाढून ₹30 वरून ₹40 झाली. तरीसुद्धा जो एकूण खर्च आहे तो किती आहे, ₹120 एवढाच आहे. म्हणजे दोन्ही जो खर्च आहे सुरुवातीचा आणि नंतरचा खर्च आहे तो खर्च सारखाच आहे. त्यामध्ये कुठलाही बदल झालेला नाही.
म्हणून त्याला आपण एकक लवचिक मागणी असे म्हणतो. इलेक्ट्रिसिटी इज इक्वल टू 1. त्यानंतरचा जो तिसरा मुद्दा आहे तो आहे कमी लवचिक मागणी. त्यामध्ये आपण पाहिलं की एकूण खर्चामध्ये घट होते. सुरुवातीचा जो खर्च असेल त्यापेक्षा किमतीतील बदलामुळे जो खर्च झालेला तो कमी झालेला आहे. तो तिसऱ्या मुद्द्यामध्ये आपण पाहिलेला आहे. त्यालाच आपण कमी लवचिक मागणी असे म्हटलेले आहे. तर इथे सुरुवातीला जी किंमत होती ती आहे 50 रुपये. त्यानंतर किंमत वाढून 60 रुपये झालेली आहे. सुरुवातीला जी किंमत होती ती 50 रुपये आहे. त्यानंतर किंमत वाढून 60 रुपये झालेली आहे. त्यामुळे वस्तूची मागणी ही सुरुवातीला जी 2 नगाची होती ती कमी होऊन 1 नगाची झाली. त्यामुळे एकूण खर्चामध्ये जर आपण पाहिला बदल जो झालेला आहे तो सुरुवातीला कसा होता 100 रुपये होता. जो खर्च झालेला तो 100 रुपये, कारण की सुरुवातीला किंमत 50 रुपये आहे आणि मागणी 2 नगाची आहे. 50 गुणिले 2 बरोबर 100 रुपये. अशा प्रकारे जो एकूण खर्च आहे तो 100 रुपये झालेला आहे. त्यानंतर किंमत वाढून 60 रुपये झाली आणि मागणी काय झालेली आहे 2 नगावरून 1 नगावर झाली आहे. त्यामुळे एकूण खर्च किती झालेला आहे फक्त 60 रुपये झालेला आहे. अशा प्रकारे जर आपण पाहिलं तर तिसऱ्या मुद्द्यामध्ये जो एकूण खर्च आहे, सुरुवातीचा जो खर्च आहे आणि बदललेला खर्च आहे तो कमी आहे. सुरुवातीला जो खर्च झालेला तो 100 रुपये झालेला आहे आणि नंतर जो खर्च झालेला आहे तो आहे 60 रुपये. म्हणजे एकूण खर्च काय आहे मूळ खर्चापेक्षा नंतर बदललेला खर्च कमी आहे. म्हणून इथे तिसऱ्या मुद्द्यामध्ये जी मागणीची लवचिकता आहे ती एकापेक्षा कमी आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, या तिन्ही जी कॉलम आहे त्यामधून आपण मागणीची जास्त लवचिक मागणी, एकक लवचिक मागणी आणि कमी लवचिक मागणी हे कशा प्रकारे होते ते आपण पाहिलेलं आहे. तर यामध्ये सुरुवातीलाच जर पाहिलं तर ह्या जे 2 नग आहे, ही जी 2 संख्या आहे त्यांचा गुणाकार करून किंमत काढलेली आहे. 10 गुणिले 60 60 रुपये, 20 गुणिले 5 100 रुपये, 30 गुणिले 4 बरोबर 120 रुपये. अशा प्रकारे जे आहे ती सर्व इथे एकूण खर्च काढलेला आहे. म्हणजे ह्या 2 संख्येचा गुणाकार करून आपण एकूण खर्च काढलेला आहे. आणि त्यानंतर आपण जी एकूण खर्च पद्धत आहे त्या एकूण खर्च पद्धतीमधील 3 घटक पाहिले. जास्त लवचिक मागणी, त्यामध्ये मागणीची लवचिकता एकापेक्षा जास्त असते. त्यानंतरचा दुसरा मुद्दा होता तो एकक लवचिक मागणी, त्यामध्ये मागणीची लवचिकता बरोबर 1, म्हणजेच त्यामध्ये कुठलाही बदल झालेला नाही. त्यानंतर तिसरा जो मुद्दा होता कमी लवचिक मागणी, त्यामध्ये मागणीची लवचिकता ही एकापेक्षा कमी आहे. मागणीची लवचिकता <1. अशा प्रकारे 3 मुद्द्यांच्या सहाय्याने आपण एकूण खर्च पद्धतीमध्ये ह्या 3 खर्च पद्धती 3 जे संकल्पना आहे त्या संकल्पनाच्या माध्यमातून आपण एकूण खर्च पद्धत काढून मागणीची लवचिकता ही मोजू शकतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जे आपण घटक अभ्यासलेला आहे त्या घटकावर काही इथे संकल्पना दिलेल्या आहेत त्या तुम्हाला ओळखायच्या आहेत. त्यामध्ये शेंगदाणा पाकिटाची किंमत 5% वाढली म्हणून शेंगदाणा पाकिटांच्या मागणीत 5% घट झाली, तर शेंगदाणा पाकिटाच्या मागणीची लवचिकता किती आहे हे तुम्हाला काढावायचं आहे. जसं आता आपण पाहिलं गुणोत्तर पद्धत आणि जी एकूण खर्च पद्धत आहे त्यामध्ये जास्त लवचिक मागणी, कमी लवचिक मागणी आणि एकक लवचिक मागणी ह्या 2 पद्धती आज आपण अभ्यासलेल्या आहे. आणि त्या पद्धतीवरच आधारित इथे एक उदाहरण दिलेलं आहे आणि ते उदाहरण तुम्हाला सोडवायचं आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथेच थांबूया. उर्वरित घटक पुढील तासिकेमध्ये अभ्यासू. धन्यवाद.